नमस्कार. आपल्या नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनिअर पार्थ भावसारजी. येस. मास्टर इंजिनिअर अर्थात म्हणण्याचं कारण त्यांनी मास्टर्स केलंय स्ट्रक्चरल हां. इंजिनिअरिंगमधून. 8 वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि आपण असं म्हणतो, की हे फील्ड खूप व्हास्ट आहे. याच्यामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्यांनीच त्या मागच्या 8 वर्षांमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या हं. प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे, त्यांना या क्षेत्रातला हा प्रवास कसा होता आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे? या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्ते सर. पार्थ भाऊ सर. त्यामुळे येस. येस. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. हां. थोडीशी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? ओके. शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? अच्छा. आणि या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोणाचं होतं? बरोबर. आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास के-जी टू पी-जी कसा होता? ओके. काय सांगाल? अ, पहिले तर जे आयकॉन स्टील आहे त्यांनी या प्लॅटफॉर्मवर जे मला बोलवलंय त्यासाठी धन्यवाद. हं. आणि आता एक करिअरपासून सुरुवात करायची म्हटली, कॉलेजपासून किंवा शाळेपासून. आमचं मूळ गाव जे आहे ते चाळीसगाव आहे. जळगाव जिल्ह्यातलं एक गाव आहे, तालुका आहे, मोठा तालुका आहे. मग एक चांगलं शहर म्हणून मला घरच्यांनी शाळेला इथं पाठवलं, नाशिकला पाठवलं. एक 2008 ची गोष्ट आहे. तर मी तिथं आत्यांकडे राहत होतो. तर इथंच राहतो, पेठे हायस्कूल होती तिथं. तर त्या ठिकाणी काय होतं, की मला एक अपॉर्च्युनिटी भेटली होती नाशिक लेव्हलला. आता ते काही एवढं माहीत नव्हतं, की पुढे जाता एवढं करिअर आहे, या गोष्टी आहे. एक चान्स भेटला. मग शाळा घेतली 2009, 2010 आणि त्याच्यानंतर डिप्लोमा चालू करायचा का नाही करायचा. मग पहिले कॉन्फिडन्स हा राहतो, की हा डिप्लोमा करू शकतो की नाही करू शकत. मग त्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या काकांनी थोडं डेअरिंग करून डोनेशन भरून जसं काही पैशांचा फायनान्शियल क्लिअरन्स भेटला आणि त्यांनी पैसे भरून मला कॉलेजला ॲडमिशनही भेटली आणि त्यांची प्रेरणा होती आणि त्याच्यावर प्लस पॉईंट जो होता, जी भर दिली ती माझ्या भावाने दिली. काकांचा मुलगाच. तर जसं बस सखा भाऊचे जसं काय असं म्हणता येईल. तर त्याच्यात त्यांनी प्रेरणा दिली. आमची मूळ जो बिझनेस आहे, चहाचा बिझनेस आहे. तर ज्यावेळेस चहा वाटायला पण मला पाठवायचे आणि सोबत मी पण आवडीने जो चहाचा बिझनेस होता, घरचा बिझनेस होता, तर त्यातही मी काम करायचो. तर मला भाऊ पाठवायचा, की तो हा बिल्डर आहे. द्वारकाला दुकान होतं आमचं आणि तिथं एक बिल्डर आहे. त्यांच्याकडे जा चहा द्यायला आणि तिथं त्यांचं ऑफिस वगैरे बघ. काय डेकोरेशन्स आहे वगैरे आणि कसं राहतं, कामं राहतात, फोटो वगैरे कसे लागले, ते सगळे काम पाहायचे. तर मी जस्ट चहा द्यायला गेलो. मला पण खूप आवड झाली. अरे वाह! म्हटलं बिल्डर राहिलं तर असे फील्ड राहतात, बिल्डिंग वगैरे असे राहतात आणि याच्यामध्ये असं-असं करिअर आहे. मग त्यावेळेस एवढं आयडिया नव्हती. फक्त शो वगैरे एवढा पाहून मग आवड झाली त्याच्यामध्ये तयार. तर भाऊ बोलला, की "चल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फील्ड आहे या सगळ्या." मग ठीक आहे चालेल. मग त्यांनी डेअरिंग केली. मग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी ॲडमिशन घेतलं. त्याच्यात काकांचा हातभार होता, की याला इंजिनिअर झालंच पाहिजे आणि त्यांचा विश्वास होता, की मी करू शकतो पुढे जाऊन. मग काय मी तेवढा अभ्यासाला तर हुशार नव्हतो त्याच्यामध्ये. पण त्यांनी प्रेरणा दिली. 1 वर्ष मला गॅपही पडला होता डिप्लोमाला. मग त्याच्यानंतर 1 वर्ष गॅप पडल्यानंतर जे माझे सब्जेक्ट राहिले होते, तर मी पासही झालो. मग 2014ला मी डिप्लोमा पास झालो. नंतर मग कॉलेजला जायच्या अगोदर एक म्हटलं, की त्यावेळेस मेंटॅलिटी अशी होती, की कॉलेजला इंजिनिअरिंग करण्यापेक्षा जो जॉब करतोय, जो प्रॅक्टिस करतोय, काम करणारे, हं, हं. तर त्याला जास्त प्रेफरन्स आहे. तर मग त्यावेळेस मग माझं जे विचार होते ते डायव्हर्ट झाले होते, की इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मी हं. बिल्डरकडे जॉबला लागलो होतो. पण नंतर हळू असं रिअलाईज झालं, की शिक्षण ही प्रायोरिटी महत्त्वाची आहे. आज लोकं नावं ठेवेल, नाही 3 वर्ष आपण मागे आहे. आपल्याला स्वतःला फील होईल, की 3 वर्ष आपण मागे राहिलो. अरे, हा पुढे चालला गेला. यांनी भरपूर आमचे जे फ्रेंड सर्कल होते हं, हं. ते डिप्लोमा लेव्हललाच बिल्डर स्वतःचे फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचा बिल्डरचा होता. तर ते बिल्डर लॉबीला स्वतःची साईट चालू आहे. तर मलाही थोडं असं बॅड फील व्हायचं, की आपण थोडं मागे राहिलो. पण नंतर रिअलाईज झालं, की शिक्षण ही महत्त्वाचं आहे. थोडी घरच्यांची प्रेरणा भेटली. नाही होत शिक्षण आयुष्यात एकदाच होतं. एकदा लाईन तुटली शिक्षणाची, तर त्याचा इश्यू होऊन जाईल. तर मग शिक्षणही केलं. मग मी BEला ॲडमिशन घेतली. जॉब सोडून दिला. 3 महिने मी प्रॅक्टिसला होतो. देशपांडे बिल्डकॉन म्हणून. त्यांचाही तेवढा मला त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा भेटली. काही गोष्टी चांगल्या-चांगल्या बऱ्याच शिकवायच्या ते. तर BEला केलं. काही फ्रेंड सर्कल वगैरे ह्या गोष्टी. तर मी BE पूर्ण ऑल क्लिअरमध्ये झालो. एक पण सब्जेक्ट नाही. हं. मग तो पास्ट वेगळाच होता. डिप्लोमाला जे सब्जेक्ट बॅक होते, फेल झालो होतो. मग तिकडनं जे काकांकडून, घरच्यांकडून जी प्रेरणा भेटली, तर आणि त्यातही वडिलांचा जास्त रोल होता याच्यामध्ये. मी हं. स्वतः चहाच्या हॉटेलवर जायचो. सकाळी 5-6 वाजता जायचो. मग तिकडनं वडिलांचे कष्टही माहीत पडले होते मला, की कष्ट हं. काय राहतात, किती मेहनत राहतात आणि जर की मी याच्यामध्ये फेल झालो, तर मग
जे घरच्यांनी जे होप्स पाहिले, जेवढं कॉलेजमध्ये ऍडमिशन केली, तर त्याचा थोडा डिसएडव्हान्टेज होईल. मग माझं एमई कम्प्लीट झालं, बीई कम्प्लीट झालं याच्यामध्ये 2017 मध्ये. मग जो मेन पार्ट आहे तो सुरुवात झाला, जो माझा भाऊ बोलायचा, आता इंजिनिअरिंग चालू आहे, काय एन्जॉय करायचं करून घे, पण पुढे जाता म्हणजे एक धावपळमध्ये जीवन जगणार आहे. मुंबईला जसं लोकल ट्रेन मध्ये जाणार, तसं आहे ना जॉबच्या वेळेस असं राहणार आहे, खूप सारे कॉम्पिटिशन आणि जॉब भेटायला शेवटी. मग आपल्याला जॉबचे वगैरे इश्यू राहील त्याच्यात. मग लकीली मी काही कोर्सेस वगैरे केले, पुण्याला कोर्सेस केले. 2017ची गोष्ट आहे. 4 महिने पुण्याला थांबलो. मग लकीली मला आमचे जे नातेवाईक आहे त्यांच्याकडून मला रेफरन्स भेटला. मग नाशिकलाच मी जॉब केला, एक डेल्टाकॉम स्ट्रक्चर कन्सल्टंट. मग आपले भावसारच होते ते पण. मग त्याच्यात मग कंपनीकडून मला थोडं प्रायोरिटी भेटला, की एक ऑपॉर्च्युनिटी भेटली. मग त्याच्यामध्ये कंपनीत चालायचे आरसीसीचे कामं. मग आरसीसीचे काम स्टार्ट केले. मग जवळपास मी 3 वर्ष प्रॅक्टिस केली त्यांच्याकडे. मग त्याच्यामध्ये बंगलेज, व्हरायटीज, बंगलेज, काही मल्टी स्टोरी बोर्ड प्रोजेक्ट आहे, G+4, G+7 पर्यंत ते ऑपॉर्च्युनिटी भेटली. नंतर मग आणि सायमल्टेनियसली जे मला पैसे पुरत नव्हते, मी क्लासेस पण चालू केले त्याच्यामध्ये. मग त्यात मग माझे जे फ्रेंड होते, एक मित्र-मैत्रीण होते 2 जण, म्हणजे आम्ही तिघांनी मिळून क्लासेस चालू केले होते. 2017ला जॉबही चालू होता आणि क्लासेसही चालू होते. मग सॉफ्टवेअर मी शिकलो, जे पुण्याला जाऊन मी कोर्सेस केले. मग ते प्रॅक्टिकली पण मुलांना शिकवले पाहिजे असा विचार केला त्याच्यामध्ये. मग तो सक्सेस पण झाला. मला एवढे टीचिंगचा अनुभव नव्हता आणि एवढं डेअरिंग पण नाही, म्हणजे मुलांना एक्सप्लेन करता येईल. पण असं ते उलटच होऊन गेलं, मुलांना माझे टीचिंग आवडायला लागले. प्रॅक्टिकली मी त्यांना एक्सपिरियन्स सांगायला लागलो. आणि जे काही साईट्स होत्या, आमच्याच कंपनीच्या साईट्स होत्या, मग कंपनी पासून लपवून मी त्यांना साईट व्हिजिटला घेऊन जायचो, की जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त नॉलेज भेटलं पाहिजे त्याच्यात. तर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते, साईटचे होते. मी त्यांना कंपनीला न माहीत पडता संध्याकाळी 6 नंतर किंवा रविवारी सुट्टी असताना मुलांना साईट व्हिजिटला घेऊन जायचो. मुलांना ते आवडायचं, जेणेकरून नंतर मग बिझनेस जो होता क्लासेसचा, तो पण खूप एक्सपांड होऊन गेला याच्यामध्ये. मग सगळं स्टार्ट वगैरे व्यवस्थित चालू होतं. मी जॉबही सोडला, चला आता लोड क्लासेसचा वाढला आहे. आणि त्या प्रोजेक्ट नव्हते आणि प्रेशर होतं त्यावेळेस, लायसन्स वगैरे या गोष्टी काय नव्हत्या. तर मी जो जॉब सोडून दिला आणि नुकतंच 3 महिन्याने लॉकडाऊन स्टार्ट होऊन गेला त्याच्यामध्ये. मग तो एक डिसएडव्हान्टेज होऊन गेला. आणि मग ऑनलाईन क्लासेस चालू केलं त्याच्यामध्ये, ऑनलाईन क्लासेस आणि ऑनलाईन स्ट्रक्चर डिझाईनचे सर्व्हिसेस. मग ते जो काळ होता 2020चा 21चा, मग ते 2 वर्ष थोडा गॅपच पडला त्याच्यामध्ये. म्हणजे ते नाहीच्या बरोबरच काम, पण त्याच्यामध्ये मला नवीन गोष्टी शिकायला थोडा टाइम भेटून गेला. मला स्वतःला कोरोना झाला होता, टाइम गेला त्याच्यामध्ये, घरच्यांना सगळ्यांना कोरोना झाला होता. पण जे 4-5 महिने होते, मग तो माझा अजून मग स्ट्रक्चर डिझाईन मध्ये मेन टर्निंग पॉईंट ठरला. जो मला लॉकडाऊनला 3-4 महिने जे भेटले होते, ते मला जे इंडस्ट्रियल बिल्डिंग राहतात, जसं काही प्री इंजिनियर बिल्डिंग आहे, तर ते एक मला लर्निंगला स्टेज भेटला. जवळपास 4 महिने मी अभ्यास केला, काही ऑनलाईन स्टडी केला, बुक्स रेफर केला. मग तिकडनं ती पीईबी स्ट्रक्चरची माझी मेन करिअर फील्ड चालू झाली. आणि ती एवढी पुढे घेऊन जाईल तर मला माहित नव्हतं. मी जस्ट शिकलो, चला इंडस्ट्रियल स्टील मध्ये पण अपडेट झाला पाहिजे. माझं ते अपडेट होणं हे माझं आवडच आहे. हे शिकताना तर हे पण यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे. तर एक मग अपडेट राहत गेलो मी. क्लासेस पण चालू ठेवले. आरसीसीचे कामं छोटे छोटे, बंगले वगैरे, काही एक छोटे छोटे टॉयलेट ब्लॉकचे असेल ना, ते पण कामं, म्हणजे कोणत्याच कामाला मी लाजलो नाही. सगळे कामाचे जे होते, छोटे असू द्या मोठे असू द्या, सगळे लेवलचे कामं घेतले. आणि जेव्हा मी या 2020-21च्या ड्युरेशन मध्ये जेव्हा इंडस्ट्रियल पीईबी स्ट्रक्चर जेव्हा तयार केले, स्टडी केला, तर रेफरन्सने मला एक कामही भेटलं त्याच्यामध्ये. तर आमचे जे कलिग होते, मी जिथं जॉबला होतो, त्यांच्या मदतीने मला तिकडं काम करायला थोडं प्रोत्साहित भेटलं त्याचे. त्यांनी थोडंफार मला काही गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि त्यावेळेस तो प्रोजेक्ट कम्प्लीट करून घेतला. काही ऑटोकॅड वरती ड्रॉइंग, स्टॅडप्रो वरती ड्रॉइंग, डिझायनिंग, अनालिसिस, त्याच्यात बऱ्यापैकी मला शिकण्यात आलं. मग मी स्वतः शिकलो आणि त्यात लॉकडाऊनचाही भर पडला. थोडे 4-5 महिने जो मला भेटला होता, मग जेव्हा लॉकडाऊन पूर्णपणे उघडलं, मग तेव्हा 1 काम 2 काम, मग आमचे जे पीईबी स्ट्रक्चरवाले, मग त्याच्याकडून पण मला कंटिन्युअसली काम भेटत गेले. मग ते आता त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असा आला की म्हणजे कंटिन्युअसली माझे एक मंथली 2-2 प्रोजेक्ट, 3 प्रोजेक्ट इंडस्ट्रियल बिल्डिंग मध्ये. आता जसं की इथं नाशिक लोकल लेवलला जवळपास 50 एक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट होऊन गेले माझे स्टील स्ट्रक्चर मध्ये. मग ते खाली फाउंडेशन जे राहील ते आरसीसी आणि वरती जे राहील ते याच्यामध्ये पीईबी स्ट्रक्चर मध्ये. मग काही कन्व्हेन्शनल स्ट्रक्चर आणि पीईबी स्ट्रक्चर असं स्टील मध्ये जास्त ग्रोथ चालू होता आणि सायमल्टेनियसली आरसीसी बिल्डिंगच चालू होती. मग त्यातच काय होतं की त्यातही अपडेट होत गेलो मी. आता हळूहळू कोल्ड फॉर्म स्ट्रक्चर पण चालू आहे, जे की सोलर स्ट्रक्चर आता
त्याच्या सोलर स्ट्रक्चरचे फाउंडेशन, त्याच्यानंतर त्याचे कॉलम, राफ्टर, पर्लिन्स, गव्हर्नमेंटचे काही काम राहतात त्यात चालू सर्व्हिसेस देत राहायची आणि हळूहळू सॉइल टेस्टिंग वगैरे याच्यामध्ये आणि प्लसमध्ये ऑडिटचे पण कामं सायमल्टेनियसली चालू आहे. मग तो जो लॉकडाऊन नंतरचा जो पिरियड होता ना, ते इंडस्ट्रियल बिल्डिंग पण चालू होत्या. त्यानंतर इंडस्ट्रियल बिल्डिंग, आरसीसी बिल्डिंग तर नो डाऊट त्या तर चालूच होत्या कंटिन्युअसली आणि सायमल्टेनियसली होर्डिंग स्ट्रक्चर्स आहे. मग तो जो होर्डिंग स्ट्रक्चर आहे तो जो लॉकडाऊनचा काळ होता त्याच्यानंतर पण जरा वाढले होते माझे त्या केसमध्ये. मग त्यात जी सुरुवात झाली, सारंग जोशी सर आहे, तर होल्डिंगमध्ये नाशिकमधले एक नंबर गुड पर्सन आहे ते आणि त्यांची कंपनी पण खूप चांगली. तर त्यांनी दुकानावर आपला बोर्ड लावला होता चहाचा, तर तिकडनं पण ती एक करिअर ऑपॉर्च्युनिटी मला खूप भारी भेटली होती, जेणेकरून आता होल्डिंग स्ट्रक्चर माझे नाशिकमध्ये मी चांगल्या लेवलला करतोय. तर त्यांनी मदत अशी केली की रेफरन्स दिला. माझं दुकानावर आमचं गंगापूर रोडला जे दुकान आहे त्याच्यावरती बोर्ड लावला होता सायवत्सल स्ट्रक्चरल कन्सल्टंट आणि त्याचं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नाव दिलं होतं, स्टॅबिलिटी सर्टिफिकेशन. मग त्याच्या नावावरतून त्यांना वाटलं की हे स्टॅबिलिटी सर्टिफिकेशन आपल्याला होर्डिंगला लागतं. मग त्यात 2016 पासून ड्रॉइंग्स वगैरे कंपल्सरी केले होते गव्हर्नमेंटने. ड्रॉइंग्स आणि स्टॅबिलिटी सर्टिफिकेशन असं ह्या दोघं गोष्टी गव्हर्नमेंटने कंपल्सरी केले होते. मग त्यांना ते नाव दिसलं, त्याच्यावर मला कॉल झाला. मग त्यांना म्हटलं मी पूर्णपणे कॉन्फिडंट इन याच्यामध्ये, पण मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, मी करू शकतो काम. मग त्यांनी जवळपास मला त्या वेळेसच फ्रेशर असताना 20 होर्डिंग दिल्या. तर मी साईटवरती पाहून जे माझी म्हणजे एक गुड विन आहे, जे की मला एखादं काम भेटलं तर मी पहिले एखादं रेफरन्स कोणता प्रोजेक्ट असेल मी तो स्टडी करतो, साईटवर पाहून मेजरमेंट घेतो, टेप घेतो आणि ते पाहून इम्प्लिमेंट करतो की याला अँकर बोल्ट बनणार, याला बेस प्लेट बनणार, याला फिक्स सपोर्ट, पिन सपोर्ट आणि जसं की होल्डिंग स्ट्रक्चर आले त्याच्यामध्ये हे फाउंडेशन राहतं, मटेरियल काय काय, ही वेल्डिंग, अँगल, लेसिंग, बॅटनिंग, कॉलम आणि फ्रेम आणि जे पर्लिन्स वगैरे ते या होर्डिंगमध्ये असं दिसतात. मग तेव्हा त्यांनी रेफरन्स दिला. मग त्यांनी त्यांच्या स्वतःच्या होर्डिंग्स होत्या. मग बाकीच्या ज्या कंपनीज आहे त्यांचे एक एक रेफरन्स की हा फास्ट सर्व्हिस देतो, जवान आहे आणि काय म्हणता उजळता सितारा आहे. तर असे जे होते की हा पुढचा आता हा स्ट्रक्चर इंजिनियर आहे नाशिकमध्ये, आता याला थोडा चान्स द्या, ऑपॉर्च्युनिटी द्या. बाकीच्या कंपन्यांनी पण मला ऑपॉर्च्युनिटी दिल्या आणि मी ऑलवेज त्यांना चांगले सर्व्हिस द्यायचा प्रयत्न केलाय. अजून पण चांगल्या सर्व्हिसेस द्यायला प्रयत्न करतोय. काय असेल त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या पण सॉल्व्ह करायला देतोय. तर मग आता असं झालंय की सगळ्या टाईपची इंडस्ट्री माझ्याकडे आरसीसी स्ट्रक्चर चालू आहे. पी इंडस्ट्रियल मध्ये पण आरसीसी स्ट्रक्चर चालू आहे, मल्टी स्टोरी मध्ये 4-5 मजलीची बिल्डिंग चालू आहे आपले. तर त्याच्यानंतर काही पीईबी स्ट्रक्चर चालू आहे, जे की आता मॅक्झिमम माझ्याकडे 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं काम चालू आहे. एक शेड, बाकी तर असे नंबर ऑफ 100 शेड होऊन गेले माझे, चालू आहे आता इन प्रोग्रेस मध्ये पण ते आहे ते प्लस मध्ये आणि 100च्या आसपास माझे इंडस्ट्रियल शेड होऊन गेले. ते एक झालं. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑडिटचे कामं, तर स्ट्रक्चर ऑडिटचे पण काम खूप चालू आहे. जवळपास एक 2023ला मला स्ट्रक्चर ऑडिटचे काम भेटलं होतं. समाज कल्याणचे स्कूल होते, 250 स्कूल्स होते. मग त्यांनी एवढं विश्वास ठेवून काम दिलं होतं मला पण, कारण की आता लॅब टेस्ट माझे तर लॅब वगैरे पण नव्हते, तरी त्यांनी विश्वास ठेवून काम दिलं आणि कम्प्लिटली मी जवळपास 3 महिन्यामध्ये रिपोर्ट सकट ऑडिटचे काम त्यांना कम्प्लीट करून दिलं होतं. मग त्यात जे आमचे फ्रेंड होते तर त्यांनी पण मदत केली आणि सोबतचे जे कलिग होते त्यांनी ऑडिट वगैरे करून टीमवर्कमध्ये आम्ही जवळपास 5 ते 6 लोकांनी पूर्ण ऑडिट 3 महिन्यामध्ये कम्प्लीट केला. मग त्यात काही जे स्कूल्स होते ते आम्ही डिमॉलिशला पण टाकले, म्हणलं मुलांच्या जीवाला धोका आहे, तर ते डिमॉलिशला टाकले. मग त्यांची मदत झाली याच्यामध्ये आणि प्लस मध्ये मग हे झालं ऑडिटचं काम. मग नंतर होल्डिंग स्ट्रक्चर, जसं की काही इश्यू झाले, ते होल्डिंग्स वगैरे काही पडले होते, तर मग त्याच्यामुळे एक होल्डिंगचा पण तो एरिया एक नवीन चालू झाला 2023-24 पासून आता. मग त्यावेळेस मग अजून जरा जास्त फ्लो वाढला. मग त्यात मुंबई पुणे पण जास्त भर पडला. मग याच्यामध्ये मी नाशिकचे कामं करतो, तर मग जो अनुभवी त्याला काम द्या. मग मुंबईला पण आता माझे खूप सारे होल्डिंग चालू झाले. मग त्या पण कंपनीचे ते मुंबईच्या त्या माझ्यावर ट्रस्ट ठेवत आहे, काम देत आहे आणि मी त्यांना पण चांगला सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो. मग ते होर्डिंगचं एक लाईन पण चालू आहे, स्ट्रक्चर डिझाईनचं एक लाईन चालू आहे. काही स्टीलचे पण ब्रिजेसचे पण कामं केले आपण, कलवटचे पण कामं केले होते, बाकी अँटिना टावरचे पण कामं केले होते. काही गॅस पाईपलाईनचे असेल त्यांचे जे फाउंडेशन्स आहे ते पण काम केले. पेट्रोल पंपच्या कॅनोपीज असेल त्याच्यातही इंडस्ट्रीमध्ये काम केले आपण. महानगर गॅस झाले, HP, भारत गॅस, त्यांच्या पंपला जे पण कॅनोपीज लागतं पेट्रोल्सला त्याच्यातही कामं केले होते. आणि जे कॉम्प्रेसर राहतं, कॉम्प्रेसर, त्याचा कॅनोपी आणि जे आता कॅस्केड आहे CNG मध्ये, ते कॅस्केडमध्ये पण सिलेंडर्स जे आहे कॅस्केड सिलेंडर्स, तर त्यांचे पण जे फाउंडेशन्स आहे तो पण त्याच्यामध्ये डायनॅमिक फाउंडेशनमध्ये पण काम केले. डिझेल जनरेटर सेट्स राहतात त्याच्यातही काम केले. काही जे ऑफशोअरचे काम आहे तर त्याच्यात ते आता
ऑपॉर्च्युनिटी बघतोय मी, त्याच्यात पण काही काम भेटलं क्या पाहिजे. मग आता टोटल सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये, आणि अजूनही वाटतं की आपण मागे अजून नवीन नवीन काम काय शिकलं करायला पाहिजे पाहिजे. क्या त्याच्यावरती. बात. मग आता टीमवर्क पण आहे, तर चालू आहे देवाच्या कृपाने पण, आणि घरच्यांची पण मेहनत आहे त्याच्यामध्ये, नक्कीच. त्यांची पण घरच्यांची दुवा तर लागतेच आपल्याला होय, याच्यामध्ये. होय, होय. हा, क्या असं बात है! चालू आहे. फार मोठा आणि चांगला प्रवास आहे एका हा अर्थाने आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करताय. हा याच प्रवासातला आणखीन एक टप्पा मला हवा आहे. आता तुम्ही नाशिक आणि परिसरात एवढं काम करताय. हा तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हा एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, हम्म, ज्यामध्ये आता प्रशासनानं अजून काम केलं पाहिजे, जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास येणाऱ्या हा 15-20 वर्षात होईल असं तुम्हाला वाटतं? ओके. विकास जो आहे तो केला तर तो अपडेट तर हवाच आपला प्रत्येक याच्यामध्ये. हं, हं. मेन जो इश्यू आहे, जो आता मी फेस करतोय, ग्लोबल वॉर्मिंगचा मेन तो हो. इश्यूच आहे. कधी पाऊस पडतोय, हीट जास्त वाढत चालली. तर याच्यामध्ये जे आहे ग्लोबल वॉर्मिंगचा खूप मोठा हं, मेन हं. पार्ट आहे. हं, हं. तर आता याच्यामध्ये एक स्टडी तर माझा असं झाला, की जे आरसी स्ट्रक्चर आहे, आरसी स्ट्रक्चरमध्ये आता हळूहळू जाता जो ग्लोबल वॉर्मिंगचे इश्यू आहे, जसं की खडी भेटत नाहीये, ॲग्रिगेट्स वाळू पण भेटत नाही, नॅचरल सँड पण भेटत नाही, हं, हं. आर्टिफिशियल मध्ये भेटते. त्यानंतर स्टील याच्यामध्ये फक्त एकच आहे का, स्टील एक मेन पार्ट आहे जो की बंद न होणार आहे. बरोबर. म्हणजे पूर्णपणे हळूवार आता स्टीलमध्ये पण कन्वर्ट होणार आहे याच्यामध्ये, जे की ग्लोबल वॉर्मिंगचे जे इश्यू आहे. आणि कधी कधी 2-2 महिने मागे तर 2-2 महिने साईड बंद होती. हं, हं. त्याच्यात असं होतं की वाळूच भेटत नाहीये, अजून आर्टिफिशियल डोंगर फोडू देत नाहीये. तर हं, जे हं. ॲग्रिगेट्स आहे त्या ॲग्रिगेट्सच भेटत नाहीये, तर आरसीसी काम आपण करू शकत नाही. तर आता याच्यामध्ये वास्ट अशी फील्ड आहे की स्टीलमध्ये लोक जास्त अपडेट होत आहे. आणि त्यात काय प्रत्येक लोकांना 10 वर्ष म्हणजे आवड प्रत्येकाची वेगवेगळी होत आली. हं. 10 वर्षानंतर याला हे वेगळं पाहिजे, हे वेगळं पाहिजे. मग आताची सध्या मेंटॅलिटी अशी की ठीक आहे, 10 वर्ष आपण हे बंगला बांधू, स्टीलमध्ये बांधू किंवा इंडस्ट्री बांधू, याच्यानंतर आपण अँकर बोल्ट काढू आणि इंडस्ट्री आपण वाढवून देऊ. तर हे आता स्टीलमध्ये नवीन इरा स्टार्ट झालेलं आहे, बरं. जे की आता आपण पाहत असेल की इंडस्ट्रीयलमध्ये नाशिक खूप बूम झालेली आहे हं, याच्यामध्ये. हं. आता पुणे आणि मुंबई थोडं रेफरन्स तो चालूच आहे अजून पण खूप जे वास्ट फील्ड चालू आहे मुंबई पुण्याला, पण आता नाशिकला जरा जास्त चालू आहे. मग इतर जिल्ह्यांच्या मानाने जेवढे आहे, बरं. नागपूरला तर खूप वास्ट आहे, नागपूरला तर सेंट्रलाइजच आहे पूर्ण. होय. पण नाशिकला जास्तच बूम झाले, जे की आता एवढ्या 2001 कोविड नंतर जरा जास्त आहे. हं, हं, हं. तर हा एक पार्ट आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यात जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंगचाच मेन इश्यू आहे, आणि जे आहे ते स्टील जरा चांगलं आहे नक्कीच. ऑप्शनला. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये आता आपण जेव्हा स्टील सिलेक्ट करतो, तेव्हा हा काय पॅरामीटर्स जनरली बघता तुम्ही ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर? बरोबर आहे. आता मेन का जो क्लायंटचा जो प्रश्न राहतो हं. की स्टील कोणतं वापरायचं, तर मी आता त्यांना हेच प्रेफरन्स देतो, स्टील कोणतंही घ्या. ठीक आहे, मी त्यांना ब्रँड्स पण सांगतो. इव्हन मी तुमचं आयकॉन स्टील पण रेफर करतो. आयकॉन झालं, मेटारोल झालं, आणि बाकीचे पण आहे ज्या कंपन्या वगैरे, जसं पोलाद झालं, राजुरी झालं, कोणते स्टील घ्या तुम्ही मार्केटला, पण त्याचं टेस्टिंग कधी पण केलं पाहिजे. टेस्टिंग केल्याशिवाय कोणत्या स्टीलवर जास्त भरोसा ठेवू शकत नाही आपण. नेमकी जे आता आयकॉन देतोय, समजा की तुम्हाला 550 टीएमटी आहे, तर मग त्याची इल्ड स्ट्रेंथ आणि एल्युमिनियम स्ट्रेंथ त्याचं दोघं पण चेक केलं पाहिजे. आणि जर की इंडस्ट्रियल पीईबी स्ट्रक्चरमध्ये जात असेल आपण, तर मग त्याचं पण लेबल्स वगैरे काही गोष्टींच्या नसतात. आता हे जर टॉर स्टील आहे, त्याच्यावरती लेबल राहतं, तर आपण त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो की हा 550 आहे. जर एमएस मध्ये गेलं तर मग त्याच्या प्लेट्समध्ये पण काही इश्यू राहतात. 250 ची ग्रेड आहे, हं. 350 ची ग्रेड आहे. तर त्यात खूप गोळ होतं, जे की मी आता एवढा रिसेंटली खूप ऑब्झर्व केलं. लोक 350च्या ग्रेड समजून 250च्या स्ट्रेंथच्या प्लेट्स देत आहे मार्केटला. बरोबर. तर ते त्यांचं कॉस्ट इफिशियन्सी बघता, एक कॉस्ट रिडक्शन वगैरे या सगळं याच्यामध्ये पाहिजे. पण जे की जे लोकांना फसवणूक झाली, हं, तुम्ही हं. काम घेताय त्या रेटसाठी आणि जे देतात ते या रेटसाठी. हं. तर क्लायंटला आपण एकच सांगतो की जे कोणते स्टील घ्या, पण त्याचं टेस्टिंग वगैरे करून घ्यायचं. आणि ओके. जे पॅरामीटर्स आहे, पॅरामीटर्स बस तेच, जे जो तो गोष्टी बघतो तो इल्ड स्ट्रेंथसाठीच बघतो. बरं. आता जे आयकॉन स्टील आहे, तर त्यांनी चांगलं इनिशिएटिव्ह केलेलं आहे, जे डक्टाईल प्लस स्ट्रेंथ, तर दोघं पण केलं. आय थिंक डीएस आहे वाटते, डीएस. डीएस. 550 तर डीएस. डीएसला आहे. आणि जे आमचे एक इथं आपले माझे स्टुडंटच होते जुने, त्यांनी साईट चालू केली, ते पण आयकॉन स्टीलच यूज करताय. बरं. तर मग ते पण डीएसच वापरताय. तर डीएस मध्ये त्यांना जर सर्वे मध्ये विचारलं मी की काही तुकडा पडतोय का त्याच्यात, काही गॅप राहतोय का जो बेंड केल्यानंतर, कारण तिथं 20-20चे बार आहे, कॅन्टिलिव्हर्स मोठे मोठे. तर तिथं फार काही बेंड झालं, ते म्हणे एक सुद्धा एमएमचा पण असा हेअर क्रॅक झाला नाही. मला आवडलं ते, म्हणलं चला आयकॉन स्टील भारीचे, आणि बस तुम्ही मग त्यांना वापरताय ते. रेफर करू शकता मग क्या ते.
आणि आता अगदी हा. शेवटचा प्रश्न म्हणजे हा. या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत हम्म. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात, जर तुमच्यासारखीच त्यांना यशस्वी वाटचाल करायची असेल तर? हा, एकच आहे की आता मार्केटला एआय टेक्नॉलॉजी पण आली, तुम्हाला माहिती आहे. हम्म. ठीक आहे. ते एआय टेक्नॉलॉजी असं आहे की म्हणजे प्रत्येकाचा बिझनेस जो तो आता अपडेट व्हायला लागतो याच्यामध्ये. हम्म. मला हे येतंय ना, तर हे पण यायला पाहिजे, हे पण येतं ना, हे पण यायला पाहिजे. मग आता असं आहे की भरपूर जणांचे जॉब्स पण जातात याच्यामध्ये. तर जसं काही चॅट जीपीटी होऊन गेल, मग ते 2 जणांचे काम 1 जण करून घेईल. एकच माणूस ठेवायचा जो की 10 लोकांचे काम करून घेईल. मग असं आहे की एवढं स्किल जमा करायला पाहिजे की एवढं अपडेट व्हायला पाहिजे की कंपनीला आपल्याला रिप्लेसला कोणीच नको. जसं की आता एक पर्सन आहे, ठीक आहे. तर मग त्याला हे पण यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे. जसं की आरसीसी यायला पाहिजे, स्टील यायला पाहिजे. एकच गोष्टीवर डिपेंड नको राहायला. मल्टिपल सोर्स हवेच तुम्हाला त्याच्यावरती. कारण की अपडेट राहिल्याशिवाय मार्केटला काहीच ऑप्शन नाही आता. एकच आहे. कोरोना नंतर ते जास्त लोकांना शिकवून दिले. एक बिझनेस कधीच नको, 2 बिझनेसमध्ये आपण उतरायलाच पाहिजे. आणि सायमल्टेनियसली हवं. आणि तरुण सध्या असं आहे की जो तो डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरतो. पण ॲटलीस्ट पहिले 3 ते 5 वर्ष तरी त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे, कुठेतरी जॉब केला पाहिजे. ॲज अ फक्त कंपनीला शिकण्यापुरता नाही, कंपनीला पण आपला ॲज अ एम्प्लॉयी म्हणून पण रोल राहतो, की कंपनीला पण वरच्या लेव्हलला त्यांना घेऊन जायचं. या. की कंपनीला पण आपण पण शिकलं पाहिजे, पण बरोबर. कंपनीला पण बिझनेस वाढला पाहिजे, त्याचं जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि काय तो डेटा आहे तो सिक्युअर ठेवला पाहिजे. कंपनीने एवढं मेहनतीने बनवलं राहतो आणि आपण जर तो काही इश्यू करतो त्याच्याबरोबर, तर आपलाच त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज होऊन जातो याच्यामध्ये. सो हे होते हा. इंजिनियर पार्थ भावसार सर, हा. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात पहिलं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ही तितकाच महत्त्वाचा आहे जेवढं तुमची डिग्री किंवा जेवढं तुमचं पुस्तकी नॉलेज. आणि ते जर घेऊन तुम्ही पुढे गेलात, तंत्रज्ञानाबरोबर जर पुढे गेलात, तर तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी बरोबर. व्हाल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.